नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असण्याची काय कारणे आहेत, त्याची काय लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येतात आणि त्यावरती काय उपाय करणं गरजेचं असतं, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावरतीही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणं आणि योग्य ते उपाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. लहान मुलांच्या वाढीच्या वयामध्ये मुलांना योग्य प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स मिळणं गरजेचं असतं. मुलांच्या सुदृढ, सशक्त वाढीसाठी, मुलांच्या उत्तम शारीरिक, बौद्धिक वाढीसाठी संतुलित आहार असणं गरजेचं असतं. लहान मुलांची हाडे, दात, केस, त्वचा यांच्या उत्तम पोषणासाठी मुलांना आहारात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणंही गरजेचं असतं. लहान मुलांना जर कॅल्शियमची कमतरता असेल तर ती लक्षणे ओळखून वेळीच उपाय करा, म्हणजे मुलांना पुढे होणारे त्रास होणार नाहीत आणि ते आपण अगोदरच आटोक्यात आणू शकतो. कॅल्शियमची कमतरता असण्याची लक्षणे. लहान मुलांमध्ये कमतरता असेल तर मुलांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर आहारामध्ये योग्य तो बदल करता येतो आणि जर आवश्यक असेल तर औषधोपचारही घेता येतात, जेणेकरून मुलांना पुढील त्रास आटोक्यात आणता येतील. आता आपण ती लक्षणे पाहूया. लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमी असण्याची लक्षणं सगळ्यात अगोदर मुलांच्या नखे, दात आणि हाडांमध्ये दिसून येते. लहान मुलांचे हात, पाय दुखतात. थोडंसं काम किंवा चालण्याने किंवा खेळण्याने देखील मुलांच्या हातापायामध्ये थकवा जाणवतो. हातापायाला गोळे येणे किंवा खूप दुखणे असंही दिसून येते. त्यासोबतच मुलांच्या हातापायांना मुंग्या येणं, हात पाय सुणणं, बधीर होणं ही लक्षणे देखील कॅल्शियम कमतरता असल्याने दिसून येतात. लहान मुलांचे दात, हिरड्या यामध्येही फरक दिसून येतो. मुलांचे दात लवकर किडतात किंवा दाताचे तुकडे पडतात. दातांमध्ये पांढरी रेष किंवा स्फटिक दिसतात. दातांची झीज लवकर होते. हे देखील कॅल्शियम कमतरता असण्याचं लक्षण आहे. लहान मुलांच्या हाडांसोबतच सांधेदुखी किंवा किरकोळ जखमेने देखील पडण्याने देखील फ्रॅक्चर होणं, हाडं ठिसूळ होणं हे देखील कॅल्शियम कमतरतेचं लक्षण आहे. लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता असेल तर मुलांची नखे तुटतात. नखांवरती पांढरे डाग किंवा पांढरी रेष दिसते. त्यावेळीच मुलांमध्ये केस गळती देखील वाढते. काही वेळा हा त्रास जास्त असेल तर केसांची वाढ खुंटते. वाढ कमी प्रमाणात होते. केसांच्या आतमधील त्वचा पांढरी पडते, कोरडी पडते. त्यासोबतच मुलांची त्वचा निस्तेज, कोरडी होणं हे देखील कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. कॅल्शियम कमतरता असेल तर मुलांची भूक कमी होते, झोप कमी होते. थोड्याशा खेळण्याने किंवा चालण्यानेही थकवा येतो. मुलांची चिडचिड वाढते. त्यासोबतच मुलांची शरीरयष्टी ताठ, सरळ, सुदृढ दिसत नाही. लहान मुलांमध्ये जर हा त्रास खूप जास्त प्रमाणात वाढला तर मुलांच्या पाठीचा कणा सैल पडतो किंवा पाठीला जास्त बाक, कुबड निघाल्यासारखं दिसतं. त्यासोबतच हा त्रास मुलांचे हात आणि मुख्य करून पाय वाकडे होणं यापर्यंतही दिसू शकतो. लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असण्याची काही लक्षणे जर सतत आणि एकत्र दिसून आली तर त्यावेळी उपाययोजना करणं गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये योग्य तो आहार आणि आवश्यक असेल तर मुलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊन हा त्रास आटोक्यात आणता येतो आणि पुढे जाऊन यातून उद्भवणारे मोठे आजार आपण थांबवू शकतो. आज आपण यावरती काय उपाययोजना करू शकतो याबद्दल माहिती पाहूया. लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मुलांच्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा कमी वापर असणं. त्यामुळे मुलांचा संतुलित आहार ठेवण्याकडे कल असावा. आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ भरपूर असावे. मल आणि मूत्रविसर्जनातून हे पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ नियमित घेणंही गरजेचं असतं, म्हणजे कमतरता भासणार नाही. मुलांच्या आहारात आवर्जून दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे ताक, दही, चीज, पनीर असे पदार्थ नियमित ठेवा. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली, अंबडी, मेथी, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी या भाज्यांमध्येही कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून या भाज्याही नियमित देता येतात.
लहान मुलांच्या आहारामध्ये बीन्सचा नियमित समावेश करा. गूळ, शेंगदाणे, सोयाबीन, तीळ, राजमा, राजगिरा, उडीद, खसखस, दालचिनी या पदार्थांमध्येही कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे हे पदार्थ लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित देऊ शकता. हे पदार्थ जर लहान मुलांना भिजवून देत असाल तर त्याचे फायदे अधिकच वाढतात. फळे, ड्रायफ्रूट भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल देतात. बाळाच्या दररोजच्या आहारातून जी पोषण तत्व मिळालेली नसतात त्याची कमतरता आपण फळांमधून, ड्रायफ्रूटमधून भरून काढू शकतो. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारामध्ये अंजीर, आवळा, संत्री, केळी, पपई, सीताफळ, द्राक्ष आवर्जून द्या. त्यासोबतच बदाम, मखाणा, जर्दाळू, सुका अंजीर देखील लहान मुलांना नियमित द्या. ड्रायफ्रूट भिजवून दिले तर त्याचे फायदे अधिक होतात. बाजरी, नाचणी या धान्यांमध्येही कॅल्शियमचं प्रमाण असतं. त्यामुळे ही धान्येही लहान मुलांच्या आहारात त्या ऋतूनुसार देऊ शकता. लहान मुलांसाठी मांसाहारी पदार्थ, अंडी, मासे नियमित दिल्याने भरपूर पोषण तत्व बाळाला मिळतात. बाळाचं उत्तम वजन व प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. या पदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे मांसाहारी पदार्थ किंवा त्याचे सूप लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित देता येतं. लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता आहे याची सुरुवातीची लक्षणे दिसून आल्यानंतर पूरक आहार दिला तर मुलांमध्ये लवकर फरक दिसून येतो. परंतु जर हा त्रास खूप जास्त प्रमाणात असेल तर मुलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देणं आवश्यक असतं. लहान मुलांना व्हिटॅमिन डी आपण कोवळ्या उन्हामध्ये शेकून किंवा काही अन्नपदार्थांमधूनही नियमित देऊ शकतो. जर मुलांच्या हाडांवरती, दातांवरती, नखांवरती कॅल्शियम कमतरतेचा गंभीर परिणाम असेल तर आपल्याला काही काळासाठी औषधोपचार आणि काही थेरपी घेणं गरजेचं असतं. योग्य ते उपाय आणि आहारामध्ये केलेले बदल यामुळे लहान मुलांमधील हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. लहान मुलांमध्ये कॅल्शियम कमतरता आहे हे दिसून आल्यानंतर डॉक्टरांना भेटून प्रत्यक्ष तपासणी करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर हा त्रास जास्त प्रमाणात असेल तर वेळीच त्यावरती उपाययोजना करता येते. आशा आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी एकदा चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि अशाच उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.